मित्रांनो, जालना शहराचं ऐतिहासिक महत्त्व जर आपण बघितलं, साधारण 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस देवगिरी किल्ल्यामध्ये यादवांचं राज्य होतं त्यावेळेसपासून या जालना शहराचं ऐतिहासिक महत्त्व आहे। ही जी वेस बघत आहात तिला ही जालना शहरातली दर्गा वेस असे म्हणतात। जालना शहराला ज्या 5 वेशी होत्यात, जे फर्दुंजी वेस, जी मंगळबाजारची वेस म्हणतात, पाणी वेस म्हणतात, फुलबाजारमध्ये एक वेस होती, एक मूर्ती वेस, आणि ही आहे दर्गा वेस। या 5 वेशी जेव्हा बंद होत असत तर हे गाव बंद होत असत, आणि गाव बंद झाल्यानंतर, हे दरवाजे बंद झाल्यानंतर, दिवस मावळल्यानंतर या जालना शहरामध्ये जो भाग होता तिथं कोणत्याही व्यक्तीला एंट्री नसत, असं जालना शहराचं ऐतिहासिक महत्त्व होतं। या 5 वेशीमध्ये गाव त्यावेळेस साधारण 400 वर्ष अगोदर या वेशीमध्ये गाव बसलेलं असायचं, आणि या गावाला ही तटबंदी असत, की त्या तटबंदीमध्ये आजही आपण बघू शकतो की भारतमाता जे गुढीमाता मंदिर आहे टांगा स्टँडजवळ, तिथं आजही एक बुरुज आपल्याला इथं बघायला मिळतो। अशी ही दर्गा वेस आहे। कादराबादमधील असलेल्या बाहेरचा बालाजी ज्याला म्हणतो, किंवा कुंडलिका नदीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या नदीजवळ असलेल्या ही दर्गा वेस आहे। ही वेस ऐतिहासिक आहे, शेवटची घटका मोजत आहे। या वेशीने मुघल काळ बघितला, निजाम सरकारचा काळ बघितला, छत्रपती शाहूंचा काळ बघितला, पेशव्यांचा काळ बघितला, असे इंग्रजांची सत्ता बघितली, आणि भारत स्वतंत्र झालेला ती सुद्धा सत्ता बघितली। अशी सर्वच गोष्टींची ऐतिहासिक वारसा असलेली ही जालना शहराचं वैभव हे आज इथं 2026मध्ये सुद्धा उभा आहे। ही जालन्याची ऐतिहासिक वास्तू आहे। आज ही शेवटची घटका मोजत आहे। मित्रांनो, जालन्याचं ऐतिहासिक महत्त्व जर आपल्याला दाखवायचं असेल, जालन्याची वास्तू जर दाखवायचं असेल, तर नक्की आपल्याला ही वेस दाखवता येईल। आपण इथं बघू शकता की ही वेस अजून जरी बाहेरून सुखरूप चांगली दिसत असली तरी आता ह्या शेवटची घटका मोजत आहे। या वेशीच्या वरती सगळे झाडझुडपं उगलेले आहेत। आता 2 बुरुज आहेत, दरवाजा आहेत। मोठा दरवाजा होता, दरवाजामध्ये एक छोटा दरवाजा होता जो आतमध्ये येण्या जाण्यासाठी। आता वरती सगळे झाडं उगलेले आहेत। पाठीमागची साईड पण बरीच पडत वस्तू आज शेवटची घटका मोजत आहे।